नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची रेसिपी आहे कच्ची दाबेली। कच्ची दाबेली घरच्या घरी मसाला तयार करणे, चटणी तयार करणे आणि मसाला शेंगदाणे कसे तयार करायचे हे सर्व या रेसिपीमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। दाबेली करायला ही सोपी आणि एकदम झटपट अशी तयार होते। त्यासाठी आपण सुरुवातीला मसाला तयार करून घेणार आहोत। मसाल्यासाठी आपण 3 चमचे आपण धने घेतलेले आहेत आणि त्याच चमच्याने आपण 1 चमचा बडीसोप घालून घेणार आहोत। बडीसोप आणि धने घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत। नंतर आपण 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 आपण बेडगी मिरची घेतलेली आहे। दोन्ही मिरच्याचे आपण देठे काढून ती यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर 3 तमालपत्र घेतलेली आहेत। 1 मसाला वेलची घेतलेली आहे। 1 स्टार फूल घेतलेले आहे। 1 इंच आपण दालचिनी घेतलेली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि 8 लवंगा घेतलेल्या आहेत। 8 आपण काळे मिरी घेतलेली आहे। हे सर्व आपण चांगले भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपण मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवर हे चांगले आपण भाजून घ्यायचे आहेत। थोडे भाजल्यानंतर आपण मिरच्या पटकन भाजल्या जाव्यात यासाठी मिरच्या आपण तोडून घेणार आहोत। तोडल्यानंतर मिरची पटकन अशी भाजली जाते आणि हे सर्व मसाले आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे पहा, 2 मिनिटांसाठी आपण चांगले मसाले भाजून घेतलेले आहे। मसाले भाजून झाल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। मसाले हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे याची चांगली पावडर तयार होते। मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेले खडे मसाले आणि मिरची घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। मसाले पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये मीठ घालायचे आहे, म्हणजे मसाल्याला पाणी सुटत नाही आणि हे मिक्सरला आपण चांगले बारीक करून घेणार आहोत। या ठिकाणी दाबेलीचा मसाला एकदम बारीक असा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत। मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर आपण चिंचेची चटणी कशी करायची ते पाहूया। त्यासाठी आपण 1 कप चिंच घेतलेली आहे। त्यामध्ये पाणी घालून ही आपण 30 मिनिटांसाठी भिजवून घेतली होती। कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये भिजवलेली चिंच घालून घ्यायची आहे आणि 1 कप आपण पाणी घालून घेणार आहोत आणि 1.5 कप या ठिकाणी खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे। म्हणजे चिंच 1 कप असेल तर गूळ 1.5 कप घालायचा आहे आणि हे चांगले आपण शिजवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ही आपण या ठिकाणी मीडियम ठेवलेली आहे। मीडियम गॅसवरच आपण सुरुवातीला चिंच चांगली उकळून घेणार आहोत। या ठिकाणी गूळ आणि चिंच दोन्ही चांगले उकळलेले आहे। गूळ चिंचेच्या पाण्यामध्ये विरघळलेला आहे। त्यानंतर यामध्ये पुन्हा आपण 1 कप गरम पाणी घालून घ्यायचे आहे। लाल तिखट अर्धा चमचा, भाजलेला जिरा पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे पुन्हा चांगले आपण शिजवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं आपण हे चांगले उकळून शिजवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली चिंचेची चटणी चांगली उकळून शिजून तयार झालेली आहे। ही आपण गाळून घेणार आहोत। त्यासाठी आपण 1 पातेले घेतलेले आहे। त्या पातेल्यामध्ये आपण चाळणी ठेवणार आहोत आणि चाळणी ठेवून त्यामध्ये हे आपण चटणी गाळून घेणार आहोत। हे पहा, या ठिकाणी थोडे थोडे करूनच आपण मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत आणि पळीनी अशा प्रकारे हे चांगले गाळणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे चिंचेचा सर्व पल्प या ठिकाणी निघाला जातो। सर्व आपण अशा प्रकारे गाळून घेतलेले आहे। या ठिकाणी चिंचेची चटणी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण मसाला शेंगदाणे तयार करणार आहोत। त्यासाठी 1 कप शेंगदाणे घेऊन ते आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। शेंगदाणे या ठिकाणी भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, म्हणजे कमी गॅसवर हे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत शेंगदाण्याची साल निघत नाही तोपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे। हे पहा, शेंगदाण्याची साल निघाली जाते म्हणजे शेंगदाणे आपले भाजून तयार झालेले आहे। हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने चोळून याची सर्व साल काढून घ्यायची आणि 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। हे 2 तुकडे करून शेंगदाणे तयार झालेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घातलेले आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद,
हळद आणि तयार केलेला 2 चमचे दाबेली मसाला घालून घ्यायचा आहे। गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे मसाले करपत नाही आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्स करून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण जे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून 2 तुकडे केलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। शेंगदाणे घालून घेतल्यानंतर पुन्हा हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे। शेंगदाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। हे पहा, या ठिकाणी आपले शेंगदाणे चांगले परतून झालेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। सुरुवातीला आपण मीठ न घालता शेंगदाणे चांगले परतून झाल्यानंतरच यामध्ये मीठ घातलेले आहे आणि मीठ घालून हे 1 मिनिट चांगले परतून घेतलेले आहे। या ठिकाणी आपला मसाला शेंगदाणा देखील तयार झालेला आहे। हे पहा, हे एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत। हे थंड होईपर्यंत या ठिकाणी आपण बटाट्याचे मिश्रण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी बटाटे आपण 3 उकडून घेतलेले आहेत। बटाटे उकडून पूर्णपणे थंड करून याची साल काढून घेणार आहोत। सर्व बटाट्यांची अशा प्रकारे आपण या ठिकाणी साल काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता, एकदम पटकन अशी साल निघली जाते आणि बटाटे शिजवताना जास्त शिजवायचे, हाताने तोडले तर हे पटकन तुटले जातात। अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। सर्व बटाटे आपण अशा प्रकारे हाताने तोडून घ्यायचे आहेत। बटाटे तोडून हे पूर्णपणे आपण बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे आपण तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 3 चमचे दाबेली मसाला घालून घ्यायचा आहे। हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मसाले करपले जात नाही आणि नंतर 1 चमचा साखर घालून घेणार आहोत। या ठिकाणी एकदम बारीक चमच्याने आपण साखर 1 चमचा घातलेली आहे आणि त्यानंतर उकडलेले बारीक करून घेतलेले बटाटे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे चांगले मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरच हे मिश्रण आपण परतून घेणार आहोत। हे परतून घेतलेले आहे। त्यानंतर तयार केलेली चिंचेची चटणी 1 चमचा घालायची आहे। चिंचेची चटणी घातल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे आहे आणि हे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बटाटा पूर्णपणे स्मॅश होईपर्यंत या ठिकाणी आपण परतून घेतलेला आहे। हे पहा, यामध्ये 1 चमचा आपण पाणी घालून घेणार आहोत कारण आपले बटाट्याचे मिश्रण एकदम घट्ट वाटते। त्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा गरम पाणी घालायचे आणि हे पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे। हे चांगले परतून झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये ही बटाट्याची फिलिंग काढून घेणार आहोत। हे पहा, हे काढून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्या नारळाचा खीस घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे याच्यावरती घालून घ्यायचे आहे। तर यावरती आपण तयार केलेले मसाला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर आपण या पाव घेतलेले आहेत। हे पहा, हे गोल आकाराचे पाव आपण या ठिकाणी घेतलेले आहे। पाव आपण मधोमध चाकूने कट करून घेणार आहोत। सर्व कट न करता फक्त आपण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये तयार केलेली चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। चटणी घातल्यानंतर तयार केलेला बटाट्याचे मसाला घालून घ्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे बटाट्याचा मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती आपण तयार केलेले मसाला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। तर बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि 1 कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो याच्यावरती घालून घ्यायचा आहे। त्यानंतर डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत। डाळिंबाचे दाणे घालून झाल्यानंतर पुन्हा बटाट्याचे फिलिंग तयार केलेले ते घालायचे आणि चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। या ठिकाणी आपले दाबेलीचे पाव भरून तयार झालेले आहे। हे पहा, या ठिकाणी असेच आपण सर्व पाव तयार करून घेणार आहोत। असेच आपण सर्व पाव या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता, मस्त असे आपले हे तयार झालेले आहेत। त्यानंतर तवा गरम करून त्याच्यावरती आपण 1 चमचा बटर घातलेले आहे आणि बटर चांगले गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आपण तयार दाबेलीचे पाव घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व दाबेलीचे पाव याच्यावरती घालून त्याच्यावरती आपण पुन्हा बटर लावून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत चांगले भाजून घेणार आहोत।
एका साईडने आपले पाव भाजून झालेले आहेत, दुसऱ्या साईडने देखील असेच आपण हे भाजून घेणार आहोत। दोन्ही साईडनी मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपले हे भाजून तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे हे दाबेलीचे पाव आपले तयार झालेले आहे। हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। हे सर्व असेच भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण बारीक शेव घेतलेली आहे आणि त्या शेवमध्ये हे सर्व पाव अशा प्रकारे डीप करून घ्यायचे आहेत। हे पहा, एकदम मस्त असे हे डीप करून झालेले आहे। या ठिकाणी आपली कच्ची दाबेली घरच्या घरी तयार झालेली आहे। अगदी घरीच मसाले तयार करून आणि मसाला शेंगदाणा ते चटणी कशी तयार करायची ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहिलेले आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून पहा। अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम बाहेरच्या प्रमाणे कच्ची दाबेली मिळते त्याचप्रमाणे एकदम टेस्टी अशी ही दाबेली आज आपण तयार केलेली आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।